सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद। मित्रांनो, बरेच दिवसाने आज परत एकदा काही मुद्दे मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। मुद्दे हे आपल्या भारत देशातल्या व्यवस्थेवरती आहेत, महाराष्ट्रामध्ये चाललेल्या या व्यवस्थेवरती आहेत। आज आपण पाहत आहोत सर्व जनता नैराश्यातून पुढे जात आहे। आज मीडियावरती बघत आहोत आपण, दिल्ली येथे जंतर मंतर येथे आंदोलनं चालू आहेत। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। त्याचं कारणच असं आहे की नीट TET सारखे पेपर फुटलेत, त्यामुळं लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या पालकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झालेला आहे। पण मला एक प्रश्न असा पडतोय की जे आंदोलन चालू असताना तिथं इतके तरुण जमत आहेत, इतकी जनता जमते, पण प्रशासन झालं किंवा न्यूजवाले झाले, ह्याची दखल कुठं गांभीर्याने घेताना दिसत नाही। आज बातम्यामध्ये किंवा बाकी इतर ठिकाणी ज्याप्रमाणे तासनतास शिक्षणावरती आणि त्या आंदोलनावरती चर्चा होताना दिसायला पाहिजे होती, ते दिसत नाही। पण अमुक पक्षाच्या अमुक नेत्याने त्याच्या बंगल्यावर जाऊन बंदार दरवाजामध्ये बातमी केली, चर्चा केली, ह्याच बातम्या लावत आहेत। म्हणजेच इथल्या सोशल मीडिया असू द्या किंवा पत्रकारिता असू द्या, ह्यांना शिक्षणापेक्षा तिथे उपोषण करणाऱ्या त्या सोनम वांगचुकबद्दल किंवा दीपक जे बसलेले आहेत आंदोलनकर्ते, त्यांच्याबद्दल, अभिजित दिपके, त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारे सहानुभूती नसावी असं दिसून येते। नसल्यामुळेच ते दाखवत नाहीत, त्यांच्या बातम्या चालवत नाहीत। नाही तर त्यांना इलेक्शनच्या बातम्या, एक्झिट पोल, कोण आलं कोण गेलं, ह्याच्यामध्ये जास्त रस आहे। त्याऐवजी शिक्षण कसं सुधारलं जाईल, हे आंदोलन कसं चाललं आहे, ह्याला कशी गती मिळेल, यावरती सारखं जर दाखवलं तर नक्कीच समाजामध्ये कुठंतरी जनजागृती होईल आणि कुठंतरी बदल होईल। आता खरंच तरुणांनी पेटून उठलं पाहिजे। नुसतं दिल्लीच्या जंतर मंतरवरनं त्यांच्या राजीनाम्याची किंवा व्यवस्थेवरती ताशेरे ओढण्याची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून ज्यावेळेस ह्या व्यवस्थेला लोकशाही पद्धतीने जाब विचारू, ताशेरे ओढू, त्याच वेळेस हे सरकार कुठंतरी जागं होईल। अन्यथा या मंत्र्यांना, या आमदारांना, या खासदारांना, त्यांच्या पोरांना, त्यांच्या मामांना, त्यांच्या काकांना, या भांडवलदारांना, शेठजींना, भटजींना कुणालाच शिक्षणाची आणि कशाच्याच या व्यवस्थेची गरज नाही। लोकशाही आहे, त्या लोकशाहीला लाचार खुळखुळं बनवण्याची जी व्यवस्था इथल्या भांडवलदारांनी केलेली आहे ती अशीच चालू राहणार। कुणालाच कशाचं काय पडलेलं नाही। दिवस येतोय, दिवस ढकलत आहेत। यांना महत्त्वाचं आहे इलेक्शन, यांना महत्त्वाचं आहे ह्यांच्या खाजगी बँका, ह्यांना महत्त्वाचं आहे ह्यांचे व्यवसाय, ह्यांना महत्त्वाचं आहे कायद्याला लाचार बनवणं। एकाला एक नाही, दुसऱ्याला दुसरं नाही। मुद्दा सोडून बोलत नाही मित्रा, मी शिक्षणावरतीच बोलतोय। जेवढं बाहेरच्या देशांमध्ये शिक्षणावरती खर्च केला जातो तेवढाच खर्च आज आपल्या तरुणांसाठी केला जातो का? पेपर कसे फुटत आहेत ह्याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे ना, कुणीतरी जिम्मेदारी घेतली पाहिजे ना। जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देऊन परत एकदा या सरकारने इथनं पुढं कसे पेपर न फुटतील ह्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे, किंबहुना त्यासाठी तसे प्रयत्न केले पाहिजे। तसे न होता भ्रष्टाचाराला कुठंतरी ते वाव देत आहेत आणि इथला तरुण कधी जागा होईल काय माहिती। कारण ज्या कोंबड्याची बारी येते कापण्यासाठी तो जसा तडपडतो आणि मोठ्याने ओरडत असतो, त्यावेळेस ज्याची जातं तोच ओरडतो, बाकीचे सगळे चिडीचिप, कोणच अन्यायाविरुद्ध बोलायला तयार नाही। हे खूप गंभीर बाब आहे।
आज तुमच्यावरती वेळ आलेली नाही, पण ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल. आणि त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही शांततेचीच भूमिका घेताय तर नक्कीच तुम्ही गुलाम झालेले आहात. तुम्ही स्वीकारलेले आहेत त्यांची भांडवलदारी, तुम्ही स्वीकारलेले आहे ह्याची गुलामी, तुम्ही स्वीकारणार आहात ह्यांची गुलामी, हे इथे साबित होतं. एवढंच बोलतो मित्रा. जय भीम.